काय होतं ना, आपलं मन आहे, यात असंख्य विचार असतात. गोंधळच गोंधळ असतो. आणि या विचारामध्ये काय असते, डोक्यामध्ये सतत त्या गोंधळात कधी वाईट विचार असतात, कधी नकारात्मक विचार असतात. आणि त्या विचारांमध्ये आपला दिवस जात असतो. त्यामुळे काय होतं, की कुठेतरी असं वाटतं आपल्याला, की मला कुठेतरी शांती पाहिजे. माझ्या मनाला कुठेतरी शांती पाहिजे, माझ्या विचाराला कुठेतरी शांती पाहिजे, कुठेतरी मला स्थिर व्हायचं आहे, असं आपण सतत विचार करत असतो. पण जेव्हा आपण स्थिर होतो, सकारात्मक विचार करतो, ध्यान करत असतो, तेव्हा काय होतं, की कुठेतरी आपण स्थिर होतो आणि स्थिर होऊन आपल्या मनामध्ये ती शांती निर्माण होते. जेव्हा आपण रेखीशी जुळत असतो, रेखीशी जुळल्यानंतर आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते. आणि सकारात्मकता आली, की आपण स्थिर होत जातो, स्थिर होत जातो. आणि आपल्या शांती निर्माण होते. आणि मग काय होतं, की आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी येतात आपल्या जीवनात, त्या सगळ्या सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी येतात. आपल्या परिवाराकडून ज्या येतात, त्या चांगल्या येतात. आपले विचार जेव्हा सकारात्मक होतात, विचारामध्ये शांती निर्माण होते, तेव्हा काय होतं, की आपल्यामध्ये स्थिरता निर्माण होत जाते. ते वाईट विचार, ते नकारात्मक विचार हळूहळू कमी होत काय होतं, तर नष्ट होऊन जातात. है ना? हा सगळा अनुभव आपण रेखीमध्ये घेतलेला आहे. आणि हा रेखीमध्ये अनुभव घेतल्यानंतर याचा काय केलं, आपण प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. तर हा प्रयोग आपला नेहमी सुरू ठेवायचा. आपल्या विचारांमध्ये स्थिरता ठेवायची, शांती ठेवायची. आणि आपण रेखीशी जुळल्यानंतर जे जे प्रयोग केले आहे, ते प्रयोग नेहमी करत राहायचे, ध्यानधारणा करत राहायची. आणि आपल्या जीवनात, परिवारात नेहमी प्रगती करत राहायची. प्रगतिशील आणि चांगलं जीवन जगण्यासाठी स्वतःला स्थिर आणि सकारात्मक करणे आवश्यक आहे. कुणी घेतला आहे का याचा अनुभव, की मी आता खूप शांत झाली आहे अगोदरपेक्षा 50% तरी? हां, छान. वा, शाबाश. प्रिया, वाटत आहे का तू आता अनुभव घेत, कसं वाटते मन? मी आधी खूप हायपर होती, खूपच हायपर होती आधी. खूपच हायपर होती, पण मुलांना नाही चिडचिड करत होती मी. पण आता थोडंसं स्वतःला कंट्रोल करायचं, तो कंट्रोल करत आहे. म्हणजे तरी 50% झालं. मन शांत झालं, स्थिर झालं आणि चांगले विचार जास्त येतात. आहे ना? छान. तर या स्थिर मनाला आपल्याला कायम ठेवायचं आहे. कायम ठेवायचं आहे. शेवटपर्यंत या स्थिर मनाला कायम ठेवायचं आहे. असं नाही, की रेखीत आपण क्लास करतो तोपर्यंत नाही, शेवटपर्यंत. हा आपला स्वभाव बनवून टाकायचा. हां. जे आता आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे, या परिवर्तनाला, या शांतीला, या चांगल्या सकारात्मक विचाराला, या चिंतनाला आपला स्वभाव बनवायचा आहे. तो स्वभाव कायम ठेवायचा आहे. कारण आता हे काय, आता आपल्या प्रगतीचा मार्ग आहे का नाही? तर नक्की याला याला आपलं कायम ठेवायचं आणि आपल्यामध्ये आणि आपल्या परिवारात प्रगती करायची. छान गोष्ट आहे.